नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील कुंभा मस्जिद जवळ आज कथित गोवंश कत्तलीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गौरक्षकांनी स्थानिक नागरिकांनी मुख्य आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। देगलूर नाका येथील कुंभा मस्जिद परिसरात पोलिसांनी छापा टाकून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले। या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अन्सार कुरेशी याचे नाव समोर येत असल्याचा दावा करण्यात येत आहे। घटनास्थळावरून तर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीला मुद्देमालासह पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे। दावा केला की वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे आणखीन 4 बैलाचे प्राण वाचविण्यास यश आले आहे। या घटनेनंतर हिंदू समाजातील नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून मुख्य आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच परिसरात अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याचा आरोप करत संबंधित ठिकाणची सखोल झाडाझडती घ्यावी, तेथे आढळणारी शस्त्रे परवानाधारक आहेत का याची चौकशी करावी आणि नियमानुसार दोषींवर गुन्हा दाखल करावेत अशी मागणी गौरक्षकांनी स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत असून अधिकृत तपासानंतर संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। स्वागत आहे सर। एकंदरीत आज नांदेड जिल्ह्यामध्ये इतवारा या ठिकाणी गो हत्याच्या अनुषंगाने जे काही 4 आपल्याला बैल या ठिकाणी हे झालेले आहेत, बरामद मिळाले, तर ह्याबद्दल या कारवाईबद्दल काय सांगाल सर? आज सकाळी पेट्रोलिंग करत असताना सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास देगलूर नाका या ठिकाणी मोहम्मद मुहसिन पिता अब्दुल अजीज वय 34 वर्ष राहणार उमर कॉलनी देगलूर नाका याने 4 बैल कापण्यासाठी गोवंश ज्याच्यावरती प्रतिबंध आहे शासनाचा असे आणलेले आहेत आणि त्याची कटाई करणार आहे अशी गोपनीय माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टाफ त्या ठिकाणी जाऊन त्याची झडती घेतली असता सदर घरी त्याच्या 4 बैल जिवंत 4 बैल ते मिळून आलेले 4 बैलाची अंदाजे किंमत 3 लाख रुपयाच्या जवळपास आहे। तसंच त्याच्या बाजूला एक पोत्यामध्ये एक गोवंश काहीतरी कत्तल केलेलं एक पोटातलं वेस्टेज मिळून आलेलं आहे। आता डॉक्टरला बोलून त्याची तपासणी करून आणि हा गोवंशासाठी जे बैल आहे त्याची आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, त्याची पुढची कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची। त्या ठिकाणी जे साहित्य बरामद म्हणजे आपल्याकडे हे केलेलं आहे का, त्या ठिकाणी जे कत्तलसाठी जे साहित्य वगैरे ठेवलं होतं असं माहिती मिळाली? नाही, आता परत जाऊन आता ते प्रथम दर्शनी ते बैल ते ताब्यात घेतलेले आहेत। आता जाऊन आणखीन ते झडती घेऊन त्या ठिकाणी काय आणखीन कत्तलीचे जे उपयुक्त जे हत्यार असतात त्याची झडती घेऊन। सर, आपल्या हद्दीमध्ये वारंवार या प्रकार घडून येत आहे आपल्या परिसराच्या लगत, तर याबद्दल कुठंतरी जे खरे गोवंश प्रेमी आहेत तर त्यांचं मन कुठंतरी दुखून यायला लागले आणि वारंवार जर आरोपी जर बाहेर हे होत असेल तर कुठंतरी कठोर कारवाई व्हावी असं प्रत्येक नागरिकांचं व हिंदू बांधवांचं म्हणणं आहे। बरोबर आहे। या ठिकाणी मोमेडियम मुस्लिम वस्ती जास्त असलेली या ठिकाणी अशा प्रकारचे वारंवार गुन्हे घडत असतात। त्याच्यावर आम्ही जे गोवंश रक्षक आहेत, गोरक्षक, त्यांनी जर काही माहिती दिली तर त्यांना आम्ही वेळीच प्रतिसाद देऊन त्या पद्धतीने आम्ही कारवाई चालूच असते। आणि याच्यापूर्वी पण आम्ही बरेचसे गुन्हे इतवारा या ठिकाणी दाखल केलेले आहेत, आरोपीवर कायदेशीर कारवाई केलेली आहे। ते अन्सार म्हणून जे मुख्य आरोपी आहे सर या ठिकाणी, तर त्यांनी कुठेतरी स्वतःचा गुन्हा लपून दुसऱ्याला गुन्हेगार साबित करण्याच्या हेतूअर्थी या ठिकाणी आला होता। नाही, आता ते ज्यांनी आणलंय त्याच्याकडे चौकशी करून प्रथमदर्शनी अजून गुन्हा दाखल नाही, त्याची चौकशी पूर्ण चालू आहे आणि त्याच्यात जे काही आरोपी असतील ते आम्ही आरोपी करणार आहे। सर, म्हणजे गुन्हा कंपल्सरी या ठिकाणी दाखल होणार म्हणजे पोलीस स्टेशनला मुद्देमाल सगळा आरोपी आणलेले, त्यात आणखीन कोणी आरोपी इन्व्हॉल्व आहेत का किंवा तो काय प्रकार आहे त्याची पूर्ण खात्री करूनच त्याची गुन्हा दाखल होणार। युवा राज्यामध्ये आपलं स्वागत आहे। मी अजय कुमार गाडेकर। आज इतवारा पोलीस स्टेशन हद्दीत ज्या पद्धतीनं जे गोरक्षक आहेत, जे गोप्रेमी आहेत, ज्या पद्धतीनं आज गोरक्षण करत आहेत त्यांचं आज या ठिकाणी संताप व्यक्त होत आहे। या पोलीस शासनाच्या हद्दीच्या बाहेर आम्ही हा व्हिडिओ करत आहोत। जे या ठिकाणी जे बैल
बांधलेले आहेत, जे पकडलेले 4 आहेत ते बैल, आणि ह्याच्यानुसार या ठिकाणी गोरक्षकांना विचारणा करू की का संताप व्यक्त होत आहे आणि काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. आमची मागणी फक्त एवढीच आहे की आज आम्हाला सकाळी एक माहिती मिळाली की तेथे गौवंश बांधलेले आहेत म्हणून. तर आम्ही 112वर कॉल केलो. 112वर कॉल केलो. पोलीसवाले वगैरे समजे आलेत सर, ते समजे आलेत आणि आम्ही तिथून गौवंश वाचवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न आमचा सक्सेस झाला. मेन आरोपी अन्सार कुरेशी आहे आणि त्याच्या संशयखाली आणि दुसरे 2-3 आहेत त्याच्यासोबतचे. पण यांनी मेन आरोपी सोडून दुसऱ्यावर म्हणजे त्याच्यासोबतच्या आरोपीला त्यांच्यावर गुन्हा दाखल करत आहेत, त्याला मेन आरोपी करत आहेत. कारण याच्या अगोदर अन्सार कुरेशीनं आमच्या गौरक्षकावर 2दा हल्ला केला होता. बॅड हल्ला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तिथून गौरक्षकांनी पळ काढून कसं तर त्यांच्या जीव वाचवले. तर आम्ही हेच म्हणतो की बाबा, संभाजीनगरमध्ये जे मोका केस लागला कत्तल विरोधी, गौरक्षक कत्तल विरोधी, तर हा नांदेडमध्ये का होऊ शकत नाही? बरोबर, नांदेडमध्ये का होऊ शकत नाही? नांदेडमध्ये 8 गुन्हे, 10 गुन्हे एकावर आहेत, तर तरी सुद्धा त्यांच्यावर मोका केस नाही, गुन्हा नाही, काहीच नाही. तर आज मोकार फिरत आहेत त्यांनी बाहेर, फुलं फिरत आहेत. असंच कुणाला पण त्यांनी आणत आहेत, केस त्यांच्या अंगावर घालत आहेत त्यांनी. पण का? हे किती माननीय, आमचं फक्त एवढंच विनंती आहे आमच्या गौरक्षकांचं, आमच्या समध्यांचा, हिंदू बांधवांचा, की बाबा माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजी यांना आमचं फक्त एवढंच विनंती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये इतवारा पोलीस स्टेशनमध्ये जे घडत आहेत, गौहत्या होत आहेत, याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्यावर मोकाचं सक्त कारवाई झाला पाहिजे. बस आमची एवढीच विनंती आहे, बाकी काहीच नाही. आम्ही गौरक्षक आहोत, आमच्यावर हल्ला झाला आम्हाला काही हरकत नाही, पण आमच्या गौ मातेवर हल्ला होणं नाही, आम्हाला कदापित होणं गरजेचं नाही. अर्थात काहीच नाही. आमचा फक्त एकच उद्देश आहे की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये की गौ हत्या थांबली पाहिजे. तुम्ही जे गौ हत्या थांबवण्यासाठी एक कायदा आणल्या, त्या कायद्याचं पालन होत नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये कदापित काहीच होत नाही.